नमस्कार, रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मस्त असा थंडगार कलिंगडाचा ज्यूस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर याच्यासाठी लागणारा जे कलिंगड आहे ते सहज सोप्या पद्धतीनं कसं कापायचं की ज्याच्यामुळं त्याच्यातल्या बिया आहेत त्या अगदी सहज वेगळ्या होतील, अशा 2 पद्धती मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तर तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी लास्टला आय बटनमध्ये देईल आणि एंड स्क्रीनमध्येही देईल, तर जाऊन नक्की चेक करा। कारण ही जी पद्धत आहे ही अगदी जुनी पद्धत आहे। या पद्धतीनं आपण कापतो, पण अशा पद्धतीनं मी कापला आहे की अगदी सहजरित्या बिया सगळ्या सेपरेट झालेल्या आहेत आणि मस्त याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत आणि ते मी एका कंटेनरमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून दिले होते। तर फ्रीजमध्ये जरी स्टोअर केलं तरी फक्त 2 दिवस स्टोअर करायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही आहे। तर इथं दुसऱ्या दिवशी मी काय केलं, त्याच्यातले सगळे पीसेस घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले हे पीसेस। आता आपण ज्यूस बनवतोय मस्तपैकी। तर बघू शकता अगदी इझी झालं माझ्यासाठी हे सगळं। आता हे पीसेस सगळे घातल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं रॉक सॉल्ट घातलेलं आहे चवीप्रमाणे, अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर अर्धा चमचा साखर घालू शकता, पण इथं काहीही गरज मला वाटत नाही आहे म्हणून मी काहीच घातलेलं नाही आहे। आता मिक्सरचं भांडं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि छान असं याला बारीक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्त ज्यूस अगदी इथं आपला तयार झालेला आहे। याच्यासाठी अगदी खूप काही याच्यामध्ये घालायची गरज नाही आहे, फक्त मीठ आणि लिंबाचा रस घातला की चवीला एकदम मस्त असा लागतो, थंडगार होतो। तुम्हाला जर आईस घालून सर्व करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता, पण ऑलरेडी फ्रीजमध्ये मी पीसेस ठेवलेले त्याच्यामुळे बऱ्यापैकी थंड आहेत, त्यामुळे मी इथं आईसचा वापर केलेला नाही आहे आणि मुलांना देतानाही आपण आईस शक्यतो वापरायचं टाळतो। तर इथं आपला मस्त असा कलिंगडाचा थंडगार ज्यूस तयार झालेला आहे। तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज तसंच वेगवेगळ्या टिप्स लगेच पाहता येतील। तर कलिंगड कापण्याच्या 2 सोप्या पद्धती ज्याच्यामुळे त्याच्यातल्या बिया अगदी सहज वेगळ्या होतील, त्याची लिंक वरती आय बटनमध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की चेक करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।